तर नांदेडच्या कंधार तालुक्यातील मन्याड नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। दरम्यान लोहा आणि कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मतदारसंघात जाऊन पाहणी केली। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडिओ कॉल करून त्यांनी संवाद साधत या संपूर्ण परिस्थितीची माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली। माझ्या जन्मापासून आतापर्यंत एवढा पाऊस कधीही पाहिलेला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। दादा सर्वाधिक काळजी घ्या, त्याच्यामध्ये पुन्हा संसार उभे करण्याच्या करता आम्ही सर्वस्व पणाला लावू। दादा आता शेतकऱ्याला जे ते ठोस मदतीची अपेक्षा आहे। नांदेड जिल्ह्यात जे ते मोठं नुकसान झाले। हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या कंधार तालुक्यात आणि कंधार तालुक्यातील हे मन्याड नदीचं चित्र आपण पाहू शकतो की मन्याड नदीने अक्षरशः धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। लिमोटे धरणाचे एकूण 15 दरवाजे उघडण्यात आलेले आहे। लातूर मध्ये देखील मोठा पाऊस सुरू आहे। नांदेड मध्ये देखील पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने अशा पद्धतीने संपूर्ण नदी नाले ओसंडून वाहत आहेत। मी आदरणीय दादांना हे सगळं चित्र व्हिडिओच्या मार्फत दाखवलेलं आहे। दादांनी सांगितलं की पूर्णपणाची मदत सरकार करेल। ज्याचे संस्कार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर झाले त्यांचे उभा करण्याचा प्रयत्न राहील। शेतीला मदत करण्याची भूमिका राहील। परंतु आज काळजी घ्या आणि आज जी आवश्यक असेल ती मदत करा अशा प्रशासनाला सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि दादा देखील लक्ष ठेवून या पूर्ण स्थितीवर आहेत असं मला वाटतं। कंधार नांदेड आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।